प्रणय पांदे सॉरी थोरे प्रणय थोरे. प्रतिस्पर्धी गोलंदाजी असतील ते सचिन सनस. तिन्ही पण नावाजलेले गावाजलेले असे चांगले बॉलर आणि बॅटर्स आहेत. पाहूया मैदानामध्ये आपल्याला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती पुरी करतात का. धडाका त्याच पद्धतीने मात्र पहिला चेंडू अतिरिक्त धाव. दोन्ही हात वरती दर्शवत पंचांनी व्हाईटचा इशारा केलेला आहे. अतिरिक्त धाव मात्र खात्यामध्ये जमा झालेली आहे. सचिन सनस चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी करत आहेत. पाहूया त्यांना स्ट्राईकला मात्र जबरदस्त असा मारलेला टोळा मिडअपच्या दिशेने. पाहूया मात्र हा सीमारेषे पार होता आणि सीमारेषेच्या पार झालेला आहे. पंचांचा निर्णय आरपार. सीमारेषेच्या पार चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या 5. डीजे वाले दादा डीजे भाजा. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी ऑफच्या साईडला मारलेला चेंडू. पाहू पंचांचा निर्णय. दोन्ही हात दर्शवतो. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र मिळताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावेनुसार मात्र धावसंख्या वाद झालेली आहे ती 6. आतापर्यंत झालेले चेंडू मात्र 2. एकच झालेला आहे चेंडू. ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षा होती सचिन सनस यांच्याकडून त्या पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. पाहूया जबरदस्त अशी मारलेला हा चेंडू सीमारेषे बाहेर न जाता क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने ते हाताळलेलं आहे. मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते ऋतिक पांदे. या 2 धावेवर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8. ऋतिक पांदे जबरदस्त असा फटका आणि पाहूया मिडअपच्या दिशेने मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षण छोटीशी मूर्ती अशी झालेली आहे त्यामुळे चेंडू मात्र वरून टप्पा घेऊन त्यांच्यावरून गेलेला आहे. मात्र ह्या चेंडूवरती एकच धाव मिळालेली आहे. या धावेनुसार धावसंख्या होत आहे ती आतापर्यंत 9 आणि चेंडू मात्र ह्या षटकाचे झालेले आहेत आतापर्यंत 3. सचिन सनस गोलंदाजी करताना स्ट्राईकला खेळत आहेत ते. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4. 2 वाईट गेले ना. 3 झालेत. 2 वाईट 3. 2 वाईट. आतापर्यंत झालेले चेंडू 3 आहेत. चला चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज सचिन सनस. पाहूया तर कशा पद्धतीने हा परत एकदा अतिरिक्त धाव. व्हाईटचा इशारा पंचांकडून दोन्ही हात दर्शवत. काय मात्र व्हाईटचा मात्र जबरदस्त असा पाऊस पडताना सचिन सनस यांच्याकडून अपेक्षा नव्हती पण ते काहीतरी आपल्याला वेगळंच पाहायला मिळत आहे. मात्र समोर सामन्याला मात्र जबरदस्त असा धावांचा पाऊस पाडण्या व्यतिरिक्त मात्र चांगला चान्स मिळत आहे. अतिरिक्त धाव परत एकदा सचिन सनस यांच्या गोलंदाजीमधून. ह्या धावेबरोबर धावसंख्या मात्र आता पोहोचत आहे 11. बोलल्याप्रमाणे मी बोललो होतो तिन्ही पण गोलंदाज फलंदाज अनुभवी होते पण हा काहीतरी वेगळाच आपल्याला प्रकार पाहायला मिळत आहे. अनुभवी प्लेयर आहेत सचिन सनस. थोडीशी काहीतरी आपल्या अंदाजामध्ये त्यांची गडबड गोंधळ असं मनामध्ये काहीतरी शंका अशी आणि थोडी गडबड गोंधळ अशी त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया ऑफच्या साईडला मारलेला चेंडू मात्र ते निश्चित ते यशस्वी ठरलेले आहेत. मात्र झेल झालेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि गडी बाद झालेले आहेत ते प्रणय थोरे. इज गॉन डीजे. अक्षयचं नाव घ्या नंतर. अक्षय थोरे का. अक्षय थोरे म्हणजे तुम्ही दोघे पण एकदम थँक्यू डीजे. खरंच डीजेवाले दादा निखिल पाटील आपल्याला खरंच मधुर संगीत आपल्याला आवाज डीजे ऐकवत आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन स्वागत.
निखिल पाटील डीजेवाले दादा यांचं. परत एकदा व्हाईटचा इशारा पंच देतात का पाहूया. मग आतापर्यंत झालेल्या पहिल्या षटकाराचे चेंडू आहेत ते 5 लास्ट टू गो. लास्ट चेंडू शिल्लक बाकी पहिल्या षटकाराचा. पहिला षटकार फेकत आहेत ते सचिन सनस. पाहूया तर ऑफसाईडच्या दिशेला मारले चेंडू. पाहूया मात्र झेल होते काय क्षेत्ररक्षणामध्ये. मात्र क्षेत्ररक्षणामध्येच हा चेंडू पडलेला आहे. मात्र ह्या चेंडूवरती 2 धावा निश्चित घेण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धाव्याबरोबर धावसंख्या पोचत आहे 1 षटकार आणि धावसंख्या होत आहे पहिल्या षटकामध्ये 13. डीजे आपण वेळ वाया घालवला तर पुढील आपल्याला सामने खेळवताना अडथळे निर्माण होतील याची दक्षता घ्यायची आहे. मैदानामध्ये कृपया करून मात्र चर्चा न करता खेळाला सुरुवात करायची आहे. वेळ वाया जात आहे याची भान ठेवायचं आहे कारण आपल्याला पुढील संघ मात्र खेळवायचे आहेत. चला सुरुवात करायची आहे. मात्र दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज असतील ते गोलंदाजांचं कृपया करून नाव आतिश. फलंदाजी करतील स्ट्राईकला करत आहेत ते ऋतिक पांदे. पाहूया तर जबरदस्त असा ऑफसाईड साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया मात्र काय होते हा तेवढ्याच प्रहारी मात्र सीमारेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मात्र मिळालेल्या 2 धावा. या 2 धावेबरोबर धावसंख्या पोहोचत आहे ते आतापर्यंत 15. आतिश आतिश लाले दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत आतिश लाले. पाहूया तर त्यांची गोलंदाजी कशा पद्धतीने ते शैली आपली गोलंदाजी करतात आणि त्यांना मात्र स्ट्राईकला खेळत आहेत ते ऋतिक पांदे. चांगले जबरदस्त असे नावाजलेले असे हे फलंदाज आहेत आणि आपली मात्र फलंदाजी त्याच पद्धतीने ते आपल्या ह्या मैदानामध्ये दाखवत आहेत. ऋतिक पांदे स्ट्राईक करत आहेत गोलंदाजी करत आहेत ते आतिश लाले. पाहूया जबरदस्त असा चांगला चेंडू दोन्ही यष्टिरक्षकाच्या दोन्ही हाताच्या कुशीमध्ये हा गेलेला चेंडू निर्धार चेंडू म्हणून आतिश लाले यांच्याकडून चांगली गोलंदाजी. पाहूया तर तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आतिश लाले. त्यांना स्ट्राईकला खेळत आहेत ते. मैदानामध्ये उपस्थित कोणी जेवणाचं बाकी असेल त्यांनी कृपया जेवण करून घ्यावे. मैदानामध्ये उपस्थित आता सध्या कोणी जेवणाचं बाकी असेल तर त्यांनी कृपया जेवण करून घ्यावे. जी टीम खेळत्या त्या टीम सोडून बाकीच्यांनी सगळ्यांनी जेवण करून घ्यावे. चला पाहूया जबरदस्त असा मारलेला टोळा. पाहूया काय होतंय त्याच्यामुळे मात्र ह्या चेंडूवरती मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकच धावेवरती समाधान मानून घ्यावं लागेल. एकच धाव. या धावेवरच धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत ती मात्र 16. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत हाताळलेले आहेत. चौथा चेंडू फेकण्यासाठी आतिश लाले. स्ट्राईकला त्यांच्यासमोर बॅटर्स खेळत आहेत. फलंदाजी करत आहेत ते साई मळेकर. पाहूया तर साई मळेकर कशा पद्धतीने आपली फलंदाजी दर्शवतात ह्या मैदानामध्ये. साई मळेकर त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाजी आहेत ते आतिश लाले. पाहूया आतिश लालेने जबरदस्त हात फेकलेला चेंडू. पाहूया पंचांचा काय निर्णय येते. पंचांनी दोन्ही हात वरती दर्शवून व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव आणि ह्या धावेवरच धावसंख्या मात्र होत आहे. धावूया 17 धाव झालेले आहेत. चला चला व्हाईटचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिमच राहील. वादविवाद न करता आपला वेळ वाया न घालवता पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घेऊन आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चला तर पुढील 5वा चेंडू ना. कृपया जेवणाचं कोण बाकी असेल त्यांनी कृपया जेवण करून घ्यावे. कोणी जेवणाच्या मैदानामध्ये कोणी बाकी असेल तर जेवायचं तर जेवण करून घ्यावे सगळ्यांनी. व्हाईटचा इशारा परत एकदा. या 2 टीम ज्या खेळतात ते सोडून बाकीच्यांनी सगळ्यांनी कृपया जेवणाचा आनंद घ्या. परत एकदा व्हाईटचा इशारा पंचांकडून.
या वाईट अतिरिक्त धावेनुसार धावसंख्या मात्र पोचलेली आहे ती आतापर्यंत 19. आतिश लाले चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी करत होते. थोडे गडबडले गोंधळले वाटते, काहीतरी त्यांच्याकडून चुकी होत आहे, लेन त्यांची चुकत आहे. पाहूया हा मात्र चेंडू छान प्रकारे अतिरिक्त आतापर्यंत झालेले चेंडू दुसऱ्या षटकाचे 4 आणि धावसंख्या मात्र झालेली आहे आतापर्यंत 19. दुसऱ्या षटकाराचा सामना चालू असताना धावसंख्यांचा पाऊस मात्र छान प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक षटकार बाकी आहे आणि 2 चेंडू ह्या षटकाचे बाकी आहेत. पाहूया कशा पद्धतीने हाताळला जातोय, बघूया. मारलेला हा फटका, उडालेला चेंडू मात्र झेल नाही. या चेंडूवरती मात्र 2 धावा घेण्यामध्ये, एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आणि या 2 धावेबद्दल बरोबरच धावसंख्या पोहोचत आहे. पुढच्या टीमचा टॉस उडून घे पटकन. किती झाले? 21 ना? 21. केटी आणि विराज ना पुढे पुढील संघ ना. चला दुसऱ्या षटकाचा मात्र लास्टचा चेंडू, लास्ट टू गो, ते फेकत आहेत आतिश लाले. फलंदाजी त्यांच्या समोर करत आहेत, स्ट्राईक खेळत आहेत साई मळेकर. दुसऱ्या षटकाचा चेंडू लास्टचा फेकलेला, लास्ट टू गो. पाहूया ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया त्या चेंडूवरती मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. दुसरी धाव पाहूया, तिसरी धाव, चौथी धाव घेतात का, चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात का. आणि पाहूया काय झालेलं आहे मैदानामध्ये असं घडलेलं आहे. पंच काय निर्णय देतात आणि मात्र 3 धावांचा मात्र निर्णय दिलेला आहे आणि ह्या 3 धावेवर धाव संख्या मात्र होत आहे ती आतापर्यंत 24. केटी आणि विराज पुढील संघ ना. इथे टॉस का बॉस केटी आणि विराज ना. चला पुढील संघ मात्र खेळवण्यात येत आहेत, केटी किंग्स आणि विराज 11 ना. विराज 11. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे, टॉस का बॉस मध्ये आपला यायचं आहे. नानाफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे दोन्ही कर्णधारांच्या. आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 24. 2 षटकांचा सामना संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 आणि तिसराच षटकार घेऊन आलेले आहेत गोलंदाज रुचा. चांगलं असं काहीतरी आपल्याला प्रदर्शन येते. खरंच एक लेडीज ताई आपल्या समोर गोलंदाजी करण्यासाठी आलेली आहेत. पाहूया तर त्यांची कशा पद्धतीने गोलंदाजी होते रुचा यांच्याकडून. पुढील सामन्यांचे कर्णधार केटी किंग्स आणि विराज 11. आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि नानाफेकीचा आपल्याला कार्यक्रम करून पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. तर नानाफेकीच्या कौलसाठी समालोचक कक्षाकडे टॉस का बॉस कडे यायचं आहे. केटी 11चे कर्णधार आणि विराज संघाचे कर्णधार पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील त्या रुचा. पाहूया कशा पद्धतीने रुचा गोलंदाजी करतात, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहूया. परंतु पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव, व्हाईटचा इशारा, दोन्ही हात वरती दर्शवून व्हाईटच्या इशाऱ्यानंतर हा अतिरिक्त धाव. या धावेवर धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 25. तिसऱ्या षटकाचा सामना चालू आहे. रुचा या घेऊन आलेले आहेत तिसरा षटक. पाहूया त्यांची आपल्याला लेडीज आपल्याला आपल्या गावामध्ये फर्स्ट टाइम आपल्याला गोलंदाजी करताना माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळाकडून फर्स्ट टाइम आपल्याला अशी गोलंदाजी करताना लेडीज आपल्याला दिसत आहेत मैदानामध्ये. छान प्रकारे असं प्रदर्शन. पाहूया तर रुचा यांच्या गोलंदाजी कशा पद्धतीने मैदानामध्ये मारलेला हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे नाही तर सीमारेषेमध्ये मात्र क्षेत्ररक्षण छान प्रकारे आणि मात्र ह्या चेंडूवरती मात्र एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आणि या धावेवरच धावसंख्या झालेली आहे ते आता 26. बॉलर आहेत रुचा, चांगल्या पद्धतीने ते आपले गोलंदाजी करताना फलंदाजी त्याच पद्धतीने त्यांच्या समोरही कडक पाहायची आहे. पाहूया तर रुचा कशा पद्धतीने या गोलंदाजी करतात. चेंडू फेकलेला आहे रुचाने, गोलंदाजी मात्र त्याच ताकदीची. पण पाहूया बॉल मात्र छान प्रकारे असा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू रुचा यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झाले 2 चेंडू, तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू, तिसरा षटक चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि आपल्याला गोलंदाजी करत आहेत ते आता समोर रुचा आणि फलंदाजी स्ट्राईक करत आहेत ते ऋतिक पांदे. पाहूया तर अनुभवी प्लेयर, तेवढेच अनुभवी
बोलले जाईल आपल्याला रुचा यांच्याकडून. चला हे आले काय रुपेश आले काय केटीज रुचा ह्या करत आहेत तिसऱ्या षटकाचा गोलंदाजीचा सामना. गोलंदाजी घेऊन आलेले रुचा त्यांना प्रतिस्पर्धी सामना स्ट्राईकला खेळत आहेत ते ऋतिक पांदे. मारलेला बघूया तर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू मात्र अडवताना यशस्वीपर्यंत थ्रो केलेला. हा मात्र गालिच्या पद्धतीचा थ्रो. क्षेत्ररक्षण मात्र डळमळलं आणि हा मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले. या धावेबरोबर धावसंख्या मात्र आता पोहोचत आहे ती 29. तिसऱ्या षटकाचा सामना चालू आहे. आतापर्यंत झालेले चेंडू आहेत ते 3 चेंडूंचा सामना अजून करावा लागणार आहे फलंदाजांना. तिसऱ्या षटका काय होत आहे पाहूया. आतापर्यंत पोहोचलेला मात्र धावांचा पाऊस आहे तो 29. 3 चेंडूंचा सामना अजून बाकी आहेत आणि गोलंदाजी करत आहेत रुचा. पाहूया कशा पद्धतीने 3 चेंडू हातलतात. चौथा चेंडू फेकलेला आहे. तिचा चौथ्या चेंडूवरती मात्र मारलेला असा फटका. पाहूया काय होत आहे. आरपार आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. पंचांचा निर्णय. डीजे वाले दादा डीजे वाजा. रुचा थँक्यू डीजे केटीविनने नाणाफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपली पहिली फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि त्याच पद्धतीने विराज 11ने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पुढील संघ खेळवण्यात येणाऱ्यांची नाणाफेकीचा कौल जिंकलेले आहे केटीविन यांनी. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. केटी किंग्स. चौथा चेंडू फेकण्यासाठी रुचा आणि पाहूया तर हा मारलेला फटका आकाशाने उडालेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र तिथे दिसत आहे. मात्र पाहूया या चेंडूवरती आतापर्यंत घेतलेल्या 2 धावा. त्या 2 धावेवर धावसंख्या तिसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होते पण अयशस्वी. 2 धावा मात्र निश्चित मिळालेल्या आहेत. त्या 2 धावेवर धावसंख्या पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 37. फलंदाजी घेतली ना. हो सांग. लास्टचा चेंडू ना. तिसऱ्या षटकाचा लास्टचा चेंडू. लास्ट टू गो. पाहूया रुचा करत आहेत. आतापर्यंत धावसंख्या मात्र पाऊस पडलेला आहे आतापर्यंत 37. लास्टचा चेंडू शिल्लक. पाहूया लास्ट टू गो. लास्ट चेंडू फेकण्यासाठी सज्ज रुचा. स्ट्राईकला खेळत आहेत ते मळेकर. साई मळेकर. पाहूया ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आरपार आणि पंचांचा निर्णय चौकार. या चौकाराबरोबरच धावसंख्या होत आहे आतापर्यंत 42 विन. डीजे वाले दादा डीजे बाजा हायस्ट स्कोअर झालेला आहे. ह्या संघाचं मात्र हार्दिक अभिनंदन स्वागत हायस्ट स्कोअर बजावल्याबद्दल. आणि चला लवकरात लवकर पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ वाया न घालवता याची दक्षता घ्यायची आहे. लवकरात लवकर पुढील संघ सज्ज व्हायचा आहे. केटी किंग्सच्या करणाऱ्यांना नम्रतेची विनंती. लवकरात लवकर आपल्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण रचायचं आहे. वेळ वाया न घालवता. चला आता पुढील. आणि आता मात्र पुढील समालोचन मधुर आवाजामधील माझे सहपार्टनर सहमित्र माझे करतील ते जितेंद्र जाधव. धन्यवाद दादा. अक्षय थोरे आपण माईक जवळ संपर्क साधायचा आहे. अक्षय थोरे.
तिकडनं. चला 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 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचं, वेळ वाया न घालवता, नाही तर अन्यथा 2 धावांची पॅनल्टी लागेल याची दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद डीजेवाले दादा, निखिल पाटील दादा, छान प्रकारे आपण मधुर संगीत वाजवतो आहात. तुमचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. मी कॉमेंट्री करतो दादा. हॅलो, विराज 11 या संघाचे सर्व खेळाडू माईक जवळ संपर्क साधायचा आहे. विराज 11 मॅच आहे त्यांची, सर्व खेळाडूंनी तयार राहायचं आहे लवकरात लवकर. विराज 11. हॅलो, चालू असलेला सामना अनिकेत लायन्स वर्सेस त्रिमूर्ती फायटर्स या 2 संघांमध्ये खेळला जातोय. प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती फायटर्स या संघाने 41 धावा केलेल्या आहेत आणि 42 धावांचं आव्हान अनिकेत लायन्स या संघासमोर ठेवलेलं आहे. सामना सुरू होतोय. गोलंदाज आहे ऋतिक. पहिला चेंडूवर आक्रमक फटका आणि या फटक्यावरती पाहूया किती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज. या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. पहिल्या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. एक चांगला ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज आहे तो सचिन आणि निलेश, दोन्ही अनुभवी असे हे फलंदाज. अनिकेत लायन्स या संघाचे. त्रिमूर्ती संघाचा गोलंदाज ऋतिक. पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र पंच नो घोषित करतायत आणि फ्री हिट या ठिकाणी मिळते ती. धाव संख्या झालेली आहे ती 3. गोलंदाज आहे तो ऋतिक पांदे. पुन्हा एकदा ऋतिकचा पुढील चेंडू आणि या चेंडूवरती पंचांच्या इशाऱ्यात वाईट चेंडू. पंच वाईट चेंडू डिक्लेअर करतायत. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय गोलंदाजीसाठी आणि या चेंडूवरती काय ते पंचांच्या इशाऱ्यात पुन्हा एकदा स्वैर मारा. वाईट चेंडूचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 5. ऋतिकला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण धावा भरपूर आहेत. कुठल्याही पद्धतीचं दडपण न घेता गोलंदाजी केल्यास निश्चितच त्याच्या संघाला फायदा होईल. या ठिकाणी जोरदार प्रहार पुन्हा एकदा आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.
धावसंख्या झालेली आहे 7. ऋतिकचा पुढील चेंडू आणि आक्रमक फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडू मिस केला जातोय फलंदाजांकडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलासा कमबॅक ऋतिकच्या माध्यमातून या चेंडूवरती पाहायला मिळालं. अचूक टप्प्यासाठी ओळखला जाणारा ऋतिक, त्याला लय काही सापडत नाहीये गोलंदाजीची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. थोडासा थकवा जाणवतोय उन्हामुळं. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय गोलंदाजीसाठी आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतो. पुन्हा एकदा चेंडू वाईट पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक अजून देखील सुरू आहे. धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. धावसंख्या मात्र वाढत चाललेली आहे. पाहूया ऋतिकचा पुढील चेंडूवरती जोरदार प्रहार केला जाईल का, परंतु हा मात्र सुंदर असा चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या काहीशी मंदावलेली. धावसंख्या झालेली आहे 8. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्येचं आव्हान हे 42 आहे. 14च्या सरासरीनं धावसंख्या करावी लागणार आहे अनिकेत लायन्स या संघाला. त्रिमूर्ती फायटर संघाचा गोलंदाज ऋतिक. पुढील चेंडू आणि हा चेंडू पंचांचा इशारा होतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली 9. केवळ 4 चेंडू आणि धावसंख्या मात्र झालेली आहे 9. ऋतिकला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू येतोय. चांगलंसं कमबॅक ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाणार आहे फलंदाजांकडून. अधिकाधिक धावा जमवाव्या लागणार आहेत आपल्या संघाला जर का विजय मिळवायचा असेल तर. आणि ह्या चेंडूवरती जोरदार प्रहार. पाहूया पंचांचा इशारा काय येतो. एकूण किती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत. पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा. पहिलं षटक संपतंय. 2 धावा घ्या. धावसंख्या झालेली 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या अनिकेत 11 या संघाची 11. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय. दुसरं षटक घेऊन येतोय एक अनुभवी असा गोलंदाज. गोलंदाज आहे तो साई. वय कमी आहे परंतु गोलंदाजीची धार मात्र खूप आहे असा हा गोलंदाज साई. पाहूया साई काय करतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय साई. साईचा पहिलाच चेंडू आणि या ठिकाणी पंच चेंडू वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते ती अनिकेत लायन्स या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 12. धावसंख्या होते ती 12. साईचा पुढील चेंडू. या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातो आणि हा ही कॅच या ठिकाणी ड्रॉप केली जाते. अतिशय सुंदर चेंडू होता. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी होती मात्र झेल काही क्षेत्ररक्षकाला टिपता आलेला नाहीये.
आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार या चेंडूवरती, पाहूया काय होतंय. आणि हा मात्र चौकार येतोय, खणखणीत चौकार. 4 धावा वसूल केल्या जात आहेत त्या अनिकेत लायन्स संघाच्या फलंदाजाने या चेंडूवरती. धावसंख्या झालेली आहे ती 17. साईचा पुढील चेंडू पाहूया. या चेंडूवरती आक्रमक फटका पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत लायन्स या संघाच्या फलंदाजांकडून. गोलंदाजाचा चांगला समाचार घेतला जातोय फलंदाजांकडून. धावसंख्या झालेली आहे 21. धावसंख्या झालेली आहे 21. अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी अनिकेत लायन्स या संघासमोर. 8 चेंडू 21 धावा. हा 3 चेंडू 9 चेंडू आणि 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. काय एक अटीतटीचा सामना निश्चितच क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. 9 चेंडू आणि 21 धावा असं आव्हान आहे. पाहूया साई काय करतो या चेंडूवरती. फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतो. आक्रमक फटके, मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि करो या मरो अशा स्थितीत पोहोचलेला असा हा सामना. 9 चेंडू 21 धावा आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी साईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशी गोलंदाजी करतोय तो साई. प्रत्येक निर्धाव चेंडू हा सामना त्रिमूर्ती फायटर्स या संघाच्या बाजूने झुकवताना दिसणार आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय साई. पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातो आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा. एक उत्तुंग असा षटकार फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावा पोहोचलेल्या आहेत 27. अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. पंधरा धावांची आवश्यकता अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवर काय होतंय पाहूया. या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 31. अजून देखील 11. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एक अटीतटीचा हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. दोन्ही संघ नामवंत आहेत. दोन्ही संघांमध्ये फलंदाज आणि गोलंदाज दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहूया कोण येतोय गोलंदाज. त्रिमूर्ती संघाचे क्षेत्ररक्षक आणि कर्णधार एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहूया फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे या ठिकाणी. 6 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. आणि गोलंदाजासमोर आव्हान असणार आहे. पाहूया गोलंदाज कोण आहे. नाव प्रदीप. गोलंदाज आहे प्रदीप. पाहूया प्रदीप काय करतोय. दीप लावतोय का आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 11 धावा. एक अटीतटीचा असलेला सामना आपल्याला क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू प्रदीपचा निर्धाव चेंडूची सांगता. अजून देखील 5 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असणार आहे. एक अतिशय सुंदर असा रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. 5 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी अनिकेत लायन्स या संघासमोर. आणि या चेंडूवरती मात्र प्रदीपनं महत्वाचा असा हा
फलंदाजाला टिपलेला आहे आणि आपल्या संघाकडे सामना खेचून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून देखील 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 11 धावा. अतिशय सुंदर या ठिकाणी चाललेला हा सामना. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असणार आहे. फलंदाज आहे रुपेश. रुपेशसाठी सुवर्ण संधी असणार आहे. पाहूया आपल्या संघासाठी सामना जिंकून देतोय का. 4 चेंडू आणि 11 धावा. आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी आपल्या संघासाठी करून देईल का. पाहूया रुपेश. मैदानामध्ये अजून देखील अनिकेत लायन्स या संघाला रुपेश कडून अपेक्षा असणार आहेत. एखादा मोठा प्रहार हा सामना अनिकेत लायन्स या संघाच्या बाजूने झुकू शकतो. 4 चेंडू आणि 11 धावा. पाहूया. चार चेंडू 11 धावा. अतिशय सुंदर रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढवणारा सामना आपण पाहत आहोत. अनिकेत लायन्स विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये नावाजलेले असे फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती फायटर्स या संघाने 41 धावा केल्या होत्या आणि त्याचा प्रत्युत्तर देताना खेळतोय तो अनिकेत लायन्स संघाचे फलंदाज. आणि या फटका या ठिकाणी पाहूया आणि ही कॅच ड्रॉप केली जाते पुन्हा एकदा. गचासक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती केवळ 1 धाव. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे ना. 3 चेंडू 10 धावा. एखादा मोठा प्रहार एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो. अनिकेत लायन्स या संघाच्या बाजूनं सामना अजून देखील झुकू शकतो आणि एखादा निर्धाव चेंडू हा त्रिमूर्ती फायटर्स संघाच्या बाजूनं सामना झुकून देईल. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजाला कुठल्याही पद्धतीचा फटका मोठा फटका खेळून देत नाहीये असा गोलंदाज प्रदीप. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. पाहूया पुढील चेंडू प्रदीपचा आणि हा अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून देखील 2 चेंडू आणि 10 धावा. दोन्ही मोठे फटके या चेंडूवरती खेळावे लागणार आहेत फलंदाजाला. फलंदाजांवरती दडपण वाढलेलं आहे आता. 2 चेंडू आणि 10 धावा. पाहूया प्रदीप काय करतोय. प्रदीपनं आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी निश्चितच मिळून दिलेला आहे. आणि हा फुलटॉस चेंडू पाहूया. फुलटॉस चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि हा मात्र तो खणखणीत चौकार. अजून देखील एका चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारावा लागणार आहे फलंदाजाला. 1 चेंडू 6 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना आपण पाहतोय. त्रिमूर्ती फायटर्स विरुद्ध अनिकेत लायन्स. पैसा वसूल मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका फलंदाजाला खेळावा लागणार आहे आणि सामना जिंकून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. एका चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारावा लागणार आहे फलंदाजाला. फलंदाजासमोर पर्याय नाहीये. केवळ एक उत्तुंग षटकार आपल्या संघाला विजय मिळवून देणार आहे. फलंदाजाकडून निश्चितच अपेक्षा आहेत. अजूनपर्यंत या फलंदाजाकडून चांगली कामगिरी झालेली आहे. तो सचिन अजून देखील मैदानात आहे. चला शेवटचा चेंडू सामन्यातील. 1 चेंडू 6 धावा. प्रदीपचा
आणि हा चेंडू उत्कृष्टरित्या टाकून प्रदीपनं आपल्या संघाला सामना जिंकून दिलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्रिमूर्ती फायटर संघाचे संघ मालक देखील खुश झालेले आहेत प्रदीप वरती. अमोल थोरे, शशिकांत कानसरे आणि संदेश थोरे तीनही संघ मालक खुश आहेत गोलंदाजावरती. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो, आता पुढील होणारा सामना केटी किंग्स विरुद्ध विराज 11 यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. होय, हॅलो, लवकरात लवकर कृपया दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केटी किंग्स विरुद्ध विराज 11. विराज 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि केटी किंग्स या संघाने आपले फलंदाज मैदानात उतरायचे आहेत.